श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीदासबोध दशक 9, समास 7. विकल्प निरसन. प्रत्येक वस्तूला दोन दोन अंगे असतात हे आपण पाहिले. वस्तूचे बहिरंग दृश्य व स्थूल असते. वस्तूचे अंतरंग अदृश्य आणि सूक्ष्म असते. यापैकी अंतरंग म्हणजे सूक्ष्म अंग श्रेष्ठ असते हे सांगून श्री समर्थांनी पुनर्जन्माचा प्रश्न हाती घेतला आहे. माणसाला पुन्हा जन्म येणे शक्य नाही असे म्हणणारे लोक जो वाद घालतात तो असा: माणूस म्हणजे देह व अंतःकरण होय. देह हा 5 भूतांचा गुंताडा असतो. तो मेला व दहन केला की त्याचे सगळे नामशेष होते, म्हणून तो काही पुन्हा जन्म घेऊ शकत नाही. माणसाचे अंतःकरण जाणीवमय असते. वासना, कल्पना, भावना व कामना अशा अनेक वृत्ती त्यामध्ये आढळतात. माणूस शुद्धीवर असतो तोपर्यंत त्याची जाणीव सतेज असते. शुद्ध हरपली की त्याची जाणीव लोपते. जाणीव संपूर्ण लोपणे म्हणजे मरण होय. माणूस मेल्यावर त्याच्या अंतःकरणाचे काय होते ते कोणासच सांगता येत नाही. हा वितंडवाद आहे असे ठरवून श्री समर्थ स्पष्टपणे सांगतात की जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत पुन्हा जन्म घेणे काही चुकत नाही. आत्मज्ञानावाचून मुक्ती नाही हा सिद्धांत अटळ आहे. श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये असा मंत्र आहे: तमेव विदित्वा अतिमृत्युम एति नान्यः पंथः विद्यते अयनाय. याचा अर्थ असा आहे की त्या आत्म्यास साक्षात जाणूनच माणूस मृत्यूच्या पलीकडे जातो. मृत्यूच्या पलीकडे जाण्यास आत्मज्ञानावाचून दुसरा कोणताही मार्ग नाही. म्हणून माणसाने आत्मज्ञान करून घ्यावे. ते झाले नाही तोपर्यंत पुनर्जन्म सुटत नाही. आधी स्थूल की आधी सूक्ष्म असा प्रश्न आहे. आधी सूक्ष्म व नंतर स्थूल हेच त्याचे उत्तर आहे. आधी स्थूल पिंड असतो, मग त्यात अंतःकरण पंचक आढळते. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे 5 मिळून अंतःकरण पंचक होते. ज्ञानाचा विचार व व्यवहार स्थूल देहाच्या आधाराने चालतो. त्याचप्रमाणे हे दृश्य व स्थूल ब्रह्मांड आहे. म्हणून मूळ मायेमध्ये मी ब्रह्म आहे अशी जाणीव आहे. म्हणून पिंड ब्रह्मांडातील सर्व व्यवहार स्थूलाच्या आधाराने चालतात. ते स्थूलच जर निर्माण झाले नसते तर जाणीवेला व अंतःकरणाला राहायला जागाच मिळाली नसती. श्रोत्यांनी हा प्रश्न काढला, त्याचे उत्तर ऐकावे. रेशमाचे किडे आपल्या भोवती तंतूचे कोश करून त्यात स्वतःला कोंडून घेतात. दुसरे काही किडे आपल्या भोवती काट्यांचे कवच करून त्यात राहतात. अशा रीतीने पृथ्वीवरील जीव आपापल्या शक्तीप्रमाणे स्वतःसाठी लहान मोठी घरे निर्माण करतात. शंख, शिंपल्या व लहान मोठ्या कवड्या ही ज्यांची घरे आहेत ते किडे आधी का त्यांनी निर्माण केलेली घरे आधी याचा विचार करावा. आधी प्राणी जन्मास येतो आणि मग तो आपले घर तयार करतो. हा तर आपला प्रत्यक्ष अनुभव आहे, त्याबद्दल अधिक सांगणे नको. त्याचप्रमाणे आधी सूक्ष्म निर्माण होते आणि मग त्यानंतर स्थूल निर्माण होते. या दृष्टांतावरून श्रोत्यांच्या प्रश्नाचे उत्तर ध्यानात येईल. यानंतर जन्म मृत्यूचा प्रश्न पुढे येतो. जीवाला कोण जन्मास घालते? माणूस मेल्यावर पुन्हा जन्म कोणास येतो? त्याला कसे ओळखावे? पाप व पुण्य त्याचे स्वरूप काय? मेल्यावर प्रत्येकाला जन्म आहेच काय? असे अनेक उपप्रश्न मूळ प्रश्नातून निर्माण होतात. त्याचे वर्णन करीत असता लोक कसा वितंडवाद घालतात याचे दिग्दर्शन येथे आढळते. तेव्हा श्रोता म्हणाला की मला आणखी आठवण झाली. जन्म मृत्यूबद्दल मला माहिती सांगावी. जन्म व मृत्यू यांचा विचार कसा आहे ते समजून सांगावे. जीवाला कोण जन्मास घालतो? मेल्यानंतर कोण जन्म घेतो? कशा रीतीने व कोणत्या प्रकाराने याचा प्रत्यक्ष अनुभव येतो? या प्रश्नांची उत्तरे सांगावी. सामान्य लोक म्हणतात की ब्रह्मदेव जन्मास घालतो, विष्णू सांभाळ करतो आणि रुद्र सगळ्याचा संहार करतो. पण हे व्यवहारातील बोलणे झाले. ते प्रत्यक्ष अनुभवाला कमी पडते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला गेल्यास ते खरे सिद्ध होत नाही. असे विचारता येईल की ब्रह्मदेवाला कोणी जन्माला घातले, विष्णूला कोण सांभाळतं आणि महाप्रलयाच्या वेळी रुद्राचा संहार कोण करतं? या प्रश्नांची उत्तरे देता येत नाही. म्हणून हे सगळे दृश्य विश्व खरे नाही. हा सगळा मायेचा पसारा आहे. बरे, निर्गुण देव विश्वाचा कर्ता आहे असे म्हणावे तर ते बरोबर नाही, कारण तो विकाररहित आहे. देव निर्विकार म्हणून विकारमय विश्व तो निर्माण करीत नाही. तर मग माया विकारी म्हणून विकारमय विश्व ती जन्मास घालते असे म्हणावे.
पण तेही बरोबर नाही, कारण विश्वरूपाने माया स्वतःचा विस्तार पावली आहे आणि सूक्ष्म विचार करू लागले तर शेवटपर्यंत ती टिकत नाही. म्हणून जन्मास येतो तो कोण असतो आणि त्याची ओळखण कशी करावी, संचिताचे लक्षण काय हे मला समजून सांगावे, पुण्याचे व पापाचे स्वरूप काय हे सगळे प्रश्न विचारणारा कोण आहे. याबद्दल निश्चित असे काही ठरवता येत नाही. काही लोक म्हणतात की वासना जन्म घेते, पण पाहावी म्हटले तर ती दिसत नाही किंवा तिला धरता येत नाही. वासना, कामना, कल्पना, हेतू, भावना, अनेक प्रकारचे तर्क अशा अंतःकरण पंचकाच्या अनंत वृत्ती आहेत. हे सगळे जाणीवरूपी यंत्राचे कार्य आहे. जाणीव म्हणजे स्वतःचे केवळ स्मरण होय. त्या मीपणाच्या स्मृतीला जन्माचे बंधन कसे लागले? 5 भूतांपासून देह निर्माण झाला. वायूमुळे तो हालचाल करतो. जाणणे हा देहात असणाऱ्या मनाचा धर्म आहे. 5 तत्वांची गुंतागुंत होऊन त्यापासून देह व मन आपोआप निर्माण झाले. मग कोणाला आणि कोणी आणि कोणत्या रीतीने जन्मास घातले हा प्रश्नच व्यर्थ आहे. शिवाय कोण कोणास जन्मात घालतो हे काही प्रत्यक्ष दिसत नाही, म्हणून पुन्हा जन्मच नाही. येथे जन्मास आलेल्या प्राण्याला मेल्यानंतर पुन्हा जन्म येत नाही. बरे, मेल्यानंतर कोणासच पुन्हा जन्म येत नाही असे म्हटले तर मग संतांच्या संगतीने काय साधते असा प्रश्न येतो. सगळ्या श्रोत्यांच्या मनात हेच प्रश्न डोकावतात. जन्म येण्याच्या पूर्वी स्मरण नव्हते, तसे विस्मरणही नव्हते. जन्मास आल्यावर हे स्मरण उदय पावले. माणसाच्या अंतर्यामी जे अंतःकरण असते ते जाणीवेचे प्रगट रूप आहे. माणसाला शुद्ध असते तोपर्यंत जाणीव असते. तो बेशुद्ध झाला की जाणीव लोपते. जाणीव संपूर्णपणे लोपली की तो मरण पावतो. जाणीव व नेणीव दोन्ही हरपली की माणसाच्या देहास मरण येते. मेल्यानंतर मग कोण कोणास जन्मास घालतो? म्हणून मेल्यानंतर जन्मच येत नाही. अर्थात मग कोणत्या यातनाही भोगाव्या लागत नाही. मेल्यानंतर पुन्हा जन्म येतो ही खोटी कल्पना उगीच बळावली आहे. यावरून श्रोत्यांचा अभिप्राय ध्यानात येईल तो असा की मेल्यानंतर कोणालाच पुन्हा जन्म येत नाही. मनुष्य एकदा मरून पडला की तो पुन्हा जन्म घेत नाही. वाळलेल्या लाकडाला हिरवा कोंब फुटत नाही. फळ एकदा पडले की पुन्हा ते झाडाला लागत नाही. त्याचप्रमाणे शरीर एकदा पडले की पुन्हा ते जन्मास येत नाही. समजा एखादे मडके एकाएकी फुटले तर ते एकदा का फुटले की मग कायमचे फुटले. त्याचप्रमाणे देह एकदा का पडला की तो कायमचा पडला. म्हणून माणूस एकदा मेला की तो पुन्हा जन्मास येत नाही. श्रोत्यांचे हे सारे ऐकून असे वाटते की ज्ञानी आणि अज्ञानी माणसांना ते निश्चितपणे समान मानतात. यावरून श्री समर्थ आक्षेपाचे उत्तर असे देतात. त्यांचा मुख्य मुद्दा असा की पुन्हा जन्म येतो की नाही हा अतींद्रिय विषय आहे. केवळ दृश्याच्या परीक्षणावरून तो निकालात निघणार नाही. ज्ञानी पुरुषाला पुन्हा जन्म येत नाही हे खरे, परंतु अज्ञानी माणसांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो. वक्ता श्रोत्यांना सांगतो की त्यांनी उगीच भलते तर्क लढवू नयेत. माणसाने तर्क चालवावा, पण त्यास विवेकाचा पाया असावा. प्रयत्ना वाचून कार्य सिद्धीस गेले, जेवल्या वाचून पोट भरले, आत्मज्ञाना वाचून मुक्त झाला असे या जगात कधीही घडत नाही. एक माणूस स्वतः जेवला, त्याला जर वाटले की सगळ्यांचे पोट भरले तर ते खरे नाही. जसे स्वतःचे पोट भरले तसे सर्वांचे खरोखर भरायला हवे. ज्याला पोहायला येतो तो पाण्यामध्ये तरतो, ज्याला पोहायला येत नाही तो बुडतो. याबद्दल कोणालाही शंका येणे बरोबर नाही. त्याचप्रमाणे ज्यांना आत्मज्ञान झाले तेवढेच पुरुष संसार सागर तरले. ज्याचे बंधन तुटले तोच मुक्त होय. जो बंधनापासून मोकळा असतो तो म्हणतो की जगात कसलेही बंधन नाही. हे त्याचे म्हणणे त्याच्या पुरते खरे आहे. पण जगामध्ये प्रत्यक्ष बंधनात अडकलेले लोक आहेत. त्यांचे समाधान अशा बोलण्याने होईल का हे श्रोत्यांनीच ठरवावे. ज्या माणसाला दुसऱ्याच्या दुःखाची कल्पना नसते तो माणूस दुसऱ्याचे दुःख विशेष नाही असे समजतो. त्याला परदुःख शीतळ म्हणतात. मोकळ्या असलेल्या माणसाला बंधनात दुःख भोगणाऱ्या माणसाचे दुःख कळत नाही ते असे. ज्याला आत्मज्ञान झाले त्याने सगळ्या तत्वांचे विवरण केले. अशा माणसाला स्वस्वरूपापर्यंत पोहोचल्याची खूण सापडते आणि संपूर्ण समाधान लाभते. आत्मज्ञानाने जन्ममरण तुटते हे अगदी खरे, परंतु सगळ्यांनाच जन्ममरण नाही हे म्हणणे अयोग्य आहे. असे जर असते तर वेद, शास्त्रे आणि पुराणे यांना काही अर्थच उरला नसता. वेद आणि शास्त्रे यामधील वचने अत्यंत विचारांती लिहिलेली असतात.
म्हणून वेदशास्त्रे आणि थोर अनुभव घेणारी संत मंडळी आणि जगातले सगळे लोक या सर्वांना वरील म्हणणे मान्य होणार नाही. सगळ्यांचे म्हणणे खोटे आणि माझेच म्हणणे तेवढे खरे असे धरून चालणे चूक आहे. म्हणून ज्याला आत्मज्ञान होते तोच मुक्त होतो, इतरांना जन्म येतो असा सिद्धांत आहे. जो पुरुष मुक्त होतो त्यास वाटते की सगळेच मुक्त आहेत. ज्ञानी पुरुषाचे हे उद्गार आहेत, पण ज्ञानी पुरुषाला तसे वाटले तरी आत्मज्ञाना वाचून उद्धार होणार नाही हेही तितकेच खरे आहे. ज्याला आत्मसाक्षात्कार होऊन आत्मज्ञान प्राप्त होते त्याला सारे दृश्य विश्व खोटे वाटते. त्याच्या दृष्टीने ते बरोबर आहे. पण ज्यांना आत्मज्ञान नाही अशा सामान्य लोकांना दृश्य खरे वाटते आणि त्यांच्या मनावर ते परिणाम करते. याप्रमाणे या प्रश्नाचे उत्तर दिले. ज्ञानी पुरुष आत्मज्ञानाने मुक्त होतो. अज्ञानी माणूस स्वतःच्या कल्पनेनेच बांधलेला असतो. विज्ञान आणि अज्ञान, मुक्त आणि बद्ध, स्वानुभव आणि तर्क यांना सारखे समजणे बरोबर नाही. विज्ञान म्हणजे वृत्तीशून्य अवस्था आणि अज्ञान म्हणजे नेनतेपणाची वृत्तीशून्यता. अत्यंत निवृत्त व निर्वासन झालेला मुक्त आणि तमोगणाने सुस्त झालेला बद्ध, स्वस्वरूप अनुभवाने पुन्हा जन्म नाही हा निश्चय आणि पुन्हा जन्म नसावा हे तर्काने केलेले अनुमान वर सारखे वाटले तरी ते सारखे नसतात, एकाच योग्यतेचे नसतात. परमार्थामध्ये बहिरंगापेक्षा अंतरंगाकडे दृष्टी द्यावी लागते. म्हणून समाधी आणि झोप बाहेरून सारखी दिसली तरी दोन्ही अंतरंगी, दोन्ही अत्यंत भिन्न असतात. ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने हे दृश्य सारे मिथ्या असल्याने कोणी बद्ध नाही, जगात बंधन असे कोणालाच नाही. त्याचे म्हणणे त्याच्या भूमिकेवरून खरेच आहे, पण साऱ्या सामान्य माणसांना दृश्य घेरते व त्यांच्यावर आपला अंमल चालवते हेही तितकेच खरे आहे. या दोन भूमिका नीट समजावून घेणे हाच या घोटाळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. परमात्म स्वरूपाकडून बघितले तर हे दृश्य विश्व झालेच नाही. जे झालेच नाही त्याला काही खरेपणा नाही. ते बाधते हेच केवढे नवल आहे ते पहा. दृश्य विश्व खरे वाटते, त्याचे खोटेपण आपल्या बुद्धीला निश्चितपणाने कळत नाही, म्हणून त्याने बांधलो जातो. आपण बद्ध होतो. भोळी म्हणजे नेनतेपणाची श्रद्धा आत्मज्ञानाची सिद्धी प्राप्त करून देते असे म्हणतात. हा व्यवहार उधारीचा आहे. मोक्षाचा व्यवहार अगदी रोकडीचा आहे, पण त्यासाठी आत्मानात्म विवेकाचा जाणतेपणा अवश्य असतो. लहान मुलांसारखे सरळ भोळे मन असावे म्हणजे परमार्थ चटकन साधतो हे खरे, पण ते मन जाणतेपणाचे हवे, नेनतेपणाचे नको. परमार्थाला बुद्धी लागत नाही असा एक फार मोठा दृढमूल गैरसमज भारतामध्ये पसरलेला आहे. परमात्म्याला विद्वत्ता व व्यवहारी स्वार्थी बुद्धिमत्ता लागत नाही हे खरे, परंतु सारासार विचार करून सार बरोबर निवडण्याची शक्ती असलेल्या सूक्ष्म आत्मबुद्धी वाचून आत्मज्ञान होणे शक्यच नाही हेही तितकेच खरे आहे. बंधनातून मोकळे होण्यासाठी सर्वांच्या आधी सूक्ष्म बुद्धी पाहिजे. सूक्ष्म आत्मस्वरूप ओळखण्याची शक्ती तिच्यामध्ये पाहिजे. त्या बुद्धीने सार व असार, स्थूल व सूक्ष्म या सर्वांचे स्वरूप जाणले की ते जाणणारा मी आपोआप सर्वांहून निराळा होतो. त्याला असलेले दृश्याचे बंधन गळून पडते. वस्तूचे यथार्थ स्वरूप न कळणे याचे नाव अज्ञान, तर वस्तूचे यथार्थ स्वरूप कळणे याचे नाव ज्ञान होय. अज्ञानामध्ये काहीच कळत नाही तर ज्ञानामध्ये सगळे काही कळते. पण ज्ञानरूपी जाणीव सुद्धा ज्यावेळी मागे राहते त्यावेळी स्वरूप साक्षात्कार होतो. मी आत्माच आहे असा अनुभव येतो, त्यास विज्ञान असे म्हणतात. एक माणूस अमृत प्याला आणि त्यामुळे अमर झाला, मग लोकांना मरण कसे काय येते बुवा असे तो म्हणू लागला. त्याचप्रमाणे आत्मज्ञानी पुरुष सामान्य माणसांना म्हणतो की अहो, मनुष्य मेल्यावर त्यात जन्म कसा येईल. ज्ञानी पुरुष लोकांना विचारतो की अहो, तुम्हाला भूतबाधा होते तरी कशी. त्याचप्रमाणे ज्याला विषबाधेचा अनुभव नाही तो इतरांना विचारतो की तुम्हा लोकांना विष चढते तरी कसे. या सगळ्याचा भावार्थ असा आहे की आपण आधी बद्ध दशेत जावे. त्या दशेची लक्षणे अंगी बांधली म्हणजे मग असले प्रश्न माणूस विचारणार नाही. बद्धाची अवस्था ध्यानात येण्यासाठी आपण सारे ज्ञान जरा बाजूला ठेवून त्याच्याकडे पाहिले पाहिजे.
झोपी गेलेला एक माणूस बरळू लागला. त्याला पाहून एक जागा माणूस म्हणाला, हा माणूस झोपेमध्ये असा का बरळतो आहे? तो का व कसा बरळतो याचा अनुभव हवा असेल तर स्वतः झोपी जाणे जरूर आहे. ज्ञानी पुरुषाची वृत्ती दृश्यामधून बाहेर पडलेली असते. त्यामुळे बद्ध माणसाच्या वृत्तीप्रमाणे ती दृश्यांमध्ये गुंतून किंवा अडकून जात नाही. ज्याप्रमाणे भुकेलेल्या माणसाच्या अवस्थेची कल्पना पोट भरून तृप्त झालेल्या माणसाला येत नाही, त्याचप्रमाणे ज्ञानी व मुक्त माणसाला बद्ध माणसाच्या जीवनाची कल्पना सहजपणे येत नाही. एवढ्या विवेचनाने श्रोत्यांच्या शंकेचे निरसन झाले. ज्ञानानेच मोक्ष प्राप्ती होते. मुक्त पुरुषासच पुन्हा जन्म येत नाही. खोल अनात्मविवेक केला असता आत्मज्ञानाची अंतर्स्थिती बाणते, हे सगळ्या श्रोत्यांना पटले. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विकल्प निरसन नाम समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्रीराम.